आजचा हा मामांचा संदेश तुमच्या पुढे दैवी शक्तीने आलेला आहे, म्हणून तुम्ही आजचा हा संदेश पाहून दुर्लक्षित करू नका. आजचा हा संदेश तुम्ही पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकावा. तुमच्या आयुष्यामधली सर्व अडकलेली कामे पूर्ण होताना तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला एक मोठी गोड बातमी देखील मिळेल. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश अजिबात दुर्लक्षित करू नका. बाळूमामांचे नामस्मरणमध्ये खूप शक्ती आहे. तहानलेला याचक जेव्हा बाळूमामांना व्याकुळतेने पाण्याच्या थेंबाची याचना करीतो, तेव्हा बाळूमामा पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात. परंतु आपल्या पदरी तितकेच येते की आपल्या नक्कीच पात्राचे आकारमान असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रावर काम करायचे आहे. त्याचे आकारमान वाढवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची भक्ती आणि श्रद्धेची शक्ती दिलेली आहे, तिचा वापर तुम्हाला करायचा आहे. आणि विशेष म्हणजे बाळूमामा स्वतः यासाठी आपल्याला मदत देखील करतात. मामा सांगतात, गेलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको आणि गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मनमोकळेपणाने हात तू तुझे पुढे कर. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षा काहीतरी तुझ्यात चांगलं घडेल. आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे हीच जीवनातील आपली सर्वात मोठी कमाई असते. बाकी मित्रांनो, संकटांचे ओझे शक्तीने तुम्हाला उचलत नसेल तर तुम्ही भक्तीचा वापर करून पहा. आयुष्यात तुम्हाला खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा तुम्ही बाळूमामांना हाक मारून पहा. नक्कीच ते तुमच्या अडचणींमध्ये धावून येतील. हा संदेश तुम्ही पाहून दुर्लक्षित करू नका. हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐकावा. तुम्हाला मनामध्ये उत्तम गोष्टी, उत्तम कल्पना आयुष्यामध्ये करण्यासाठी सुचतील. म्हणून आजचा हा देवी संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्षित करू नका. बाकी मामा म्हणतात, आयुष्य तर तसं पाहायला गेले तर सोपं नसतं. ते सोपं मात्र तुम्हाला स्वतः बनवायचं असतं. ते म्हणजे थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही गोष्टी तिथल्या तिथे दुर्लक्षित करून. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे बाळूमामा आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे देखील बाळूमामा आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे देखील बाळूमामाच आहेत. आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे देखील बाळूमामा आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे देखील बाळूमामा आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे देखील बाळूमामाच आहे. ज्यांची नाव बुडणार आहे त्यांची नाव किनाऱ्यावर आणणारे देखील बाळूमामाच आहे. सर्व करता आणि करविता माझे बाळूमामाच आहेत. म्हणूनच तुम्हाला त्यांची भक्ती करायचं आहे. त्यांचे नामस्मरण तुम्हाला निस्वार्थ मनाने करायचं आहे. बाकी जीवनात वेळेअभावी संगत सुटली तर सुटू द्या, पण संवाद मात्र कधीही कुणापासून सुटका कामा नये. कारण संवादच प्रत्येक नात्याची रक्तवाहिनी आहे. तिला नक्कीच तुम्ही जपा आणि ठणठणीत तुम्ही तुमचे आरोग्य मिळवा. मामा सांगतात, चुकीच्या नक्कीच कार्यामध्ये, चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ देण्यापेक्षा आपण प्रत्येकाने भक्ती मार्गामध्ये आपला वेळ दिला पाहिजे. कारण भगवंतांना दिलेला वेळ कधी देखील व्यर्थ जात नसतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जिथे भगवंतांचे भजन असेल, जिथे कीर्तन असेल, जिथे नक्कीच भगवंतांचे कथा असतील, तिथे मात्र आपण आपला वेळ दिला पाहिजे. कारण योग्य गोष्टीसाठी आपण वेळ दिला तर योग्य गोष्टी आपल्याला भगवंत नक्कीच देतात. बाकी काही इच्छा या तर पावसाच्या थेंबासारख्या असतात, ज्यांच्या प्राप्तीच्या इच्छेने तळवेओळे होतात, पण हात मात्र नेहमी रिकामेच असतात. आणि चांगल्या कर्माचं फळ हे तर तुम्हाला मिळणारच. आज नाही तर उद्या तुम्हाला मात्र ते मिळणारच. विहीर जितकी खोल असेल तितकंच पाणी मात्र तुम्हाला गोड मिळणारच. बस एवढंच आपण समजून मात्र घ्यायचं आहे. मागे आपण आपला प्रपंच बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने चाललाय आणि बाळूमामा संभाळतात असे तुम्हाला वाटते का? आणि मन तुमचे शांत आहे का?
जर तुमचे खरोखर मन शांत असेल आणि तुमचे जे काही कुटुंब संसार असेल ते तर मामांच्या इच्छेने चालत असेल, तर तुम्ही मात्र आता नक्कीच भलतीची काळजी सोडून द्या. कारण ज्याच्या पाठीशी बाळूमामा असतात त्याला आयुष्यामध्ये कधी देखील चिंता मात्र होणार नाही. कुटुंब वाटून घेण्यापेक्षा तुम्ही तुमची जबाबदारी वाटून घेता आली की मग मात्र घराचं घरपण नेहमी टिकून राहतं. आठवण आपण त्यांचीच काढली पाहिजे जे नेहमी चांगली आहेत. प्रेम तुम्ही अशांवर करा जे नक्कीच खरे आहेत. साथ तुम्ही त्यांची द्या जो तुमच्याशी प्रामाणिक आहे. अर्थात प्रेमात तुम्ही त्यांच्या पडा जो नक्कीच स्वभावाने सुंदर आहे. बाकी तुम्ही विश्वास ठेवा. एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. क्षणाक्षराला क्षण अणू दिवसाला दिवस जोडत आयुष्य मात्र पुरं सडकत असतं. कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण मात्र येऊनच जातो जो अख्खं आयुष्य आपलं बदलून टाकतो. फक्त तो क्षण तुम्हाला ओळखता मात्र आले पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट असे म्हटलं जातं. हरामाचा पैसा फक्त मस्ती मात्र करायला शिकवत असतो. घाम गाळून कमवलेला पैसा आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपण प्रत्येकांना शिकवत असतं. खूप चांगलं वागणं हा देखील एक प्रकारचा गुन्हाच आहे. कारण कळतच नाही लोक आपली कदर करतात की नक्कीच वापर करतात. बाकी आयुष्यामध्ये गद्दार खूप भेटतील पण त्या गद्दारामध्ये परके कमी आणि आपल्या जवळचे जास्त असतील एवढं मात्र तुम्हाला तिथे नक्कीच दिसतील. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुमच्याशी कोणी वाईट वागत असेल तर तुम्ही त्याच्याशी तसेच वागू नका. कारण ज्याचे जसे कर्म असतात त्याला तर तसे भगवंत फळ देतच असतात. म्हणून आपण मात्र कधीही वाईट कर्म करू नये. तुम्ही नेहमी चांगले कर्म करण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये नेहमी वाईट कर्म केल्यामुळेच मनुष्य नेहमी दुःखी राहतो. म्हणूनच आपण मात्र वाईट कर्म करणे सोडून द्यावे आणि उत्तम कर्म करण्याकडे आपण प्रत्येकाने आता मात्र लक्ष केंद्रित करावे. सगळी नाती नकली असतात. वेळ आली की सगळे मात्र साथ सोडत असतात. पण आयुष्यामध्ये दोनच नाती, एक आईच्या मायेचा हात आणि बापाची साथ. आयुष्यभर मात्र ती सोबत राहतात. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, अनुभव घेऊनच माणूस मोठा होऊ शकतो. अनुभव ऐकून कधीही नाही. म्हणूनच तुम्हाला अनुभव कधीही ऐकायचे नाही असेही नाही, तर आपण अनुभव ऐकलेही पाहिजे. पण योग्य गोष्टी आपल्याला मात्र ठरवायला हव्यात की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केले पाहिजे आणि काय केले नाही पाहिजे. अर्थात तुम्हाला आयुष्यामध्ये माणसं ओळखता आणि माणसं वाचता मात्र ओळखता आली पाहिजेत. बाकी आपण कुणासाठी कधीही महत्त्वाचे नसतो. महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. बाकी गरज संपली की नातं देखील संपून जातं. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. बाकी समजायला उशीर झाला पण अनुभव मात्र मोठं मिळाला. आपलं कोणीच नसतं हे आपल्याने शिकवलं. लोक थोडी उशीर कळाली पण नक्कीच योग्य पद्धतीने समजली. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी फक्त दुसऱ्यांकडून ढीगभर अपेक्षा ठेवणाऱ्यांना स्वतः मात्र दुसऱ्यांसाठी त्या अपेक्षांपैकी 1% जरी वागता आले असतं तरी देखील बरं मात्र झालेलं असतं. बाकी सर्व काही तो पाहत असतो. तुम्ही केलेली प्रार्थना, तुमची धडपड, तुमचा त्रास, तुमचा संयम आणि तुमचे कर्म या प्रत्येक गोष्टी बाळूमामा पाहत असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. ज्या गोष्टीवरती भगवंतांचे लक्ष असते त्या गोष्टी आपण उत्तम केल्या पाहिजेत. अर्थात तुमच्या कर्मावरती भगवंतांचे लक्ष आहे. म्हणून प्रथम तुम्ही तुमचे कर्म योग्य पद्धतीने योग्य करायला शिका. कोणाशिवाय कोणाचं अडत नसतं हे समजायलाच माणसाचं अख्खं आयुष्य मात्र जातं. लोक काय म्हणतील याचा तुम्ही मात्र कधी जास्त विचार करू नका. कारण लोक तुमच्या 13व्याला सुद्धा म्हणतील ऊन जास्त आहे, नक्कीच मट्टा मात्र ठेवायला पाहिजे होता. बस एवढंच आपल्याला नेहमी समजलं पाहिजे. बाकी चहा आणि वेळ संपवायला
माणसाने जास्त वेळ मात्र कधीही लावू नये, कारण कालांतराने त्याला मात्र चव कधी देखील राहणार नाही. कधी कधी एखादी व्यक्ती अशा आयुष्यातून टप्प्यातून जात असते जिथे ती स्वतःच रडत असते आणि स्वतःला मात्र सांत्वन देत असते. चांगुलपणा असावा पण एवढा नसावा की दुसऱ्यांचं चांगलं करण्याच्या नादात आपलेच मात्र वाटुलं होईल. मला अशा लोकांची गरज नाही जे फक्त स्वतःच्या कामासाठी मला मात्र जवळ करतात. बाकी एकटेपणा सर्वांच्या अर्थात सर्वांच्यात वाढणारा, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणारा, माणुसकीला नक्कीच जगण्यास सत्यवचन पाळणारा, विलुप्त होऊन दुनियादारीला असेच काही कारण एकटेपणाला बळी मात्र पडणारा, एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, सगळी म्हणतात की अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, पण अपेक्षा न करता कोणी नातं जपतं का? अपेक्षा कराव्यात, परंतु अपेक्षाभंग सोसायची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. अपेक्षांनाही काही मात्र मर्यादा नक्कीच असाव्या लागत असतात. समजून घ्या. नात्यापेक्षा जास्त तर अपेक्षांनाच महत्त्व देत बसलो तर हाती केवळ पश्चाताप मात्र आपल्या नक्कीच येईल. बाकी आपण मात्र अपेक्षा कोणाकडून ठेवल्या पाहिजेत आणि कोणाकडून आपण अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजेत हे मात्र आपण प्रत्येकांना योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. जितकं जपाल तितकं जास्त नातं नक्कीच बहरत जातं. बाकी जिथे समोरून संवाद संपवला जातो ना, तिथे मात्र आपणही नवीन सुरुवात कधीही करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती कधीही विकत घेऊ नये. बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये मात्र ठेवायचं असतं. आणि एखादी इच्छा नसताना त्याच्या सहवासासाठी लाचार होण्यापेक्षा, वेळेची त्याच्या पुढे भीक मागण्यापेक्षा मनाची समजूत काढून दूर येऊन एकटं राहिलेलं कधीही बरं. लोकांसाठी आपली किंमत फक्त त्यांची गरज ठरत असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, कोणी तुम्हाला साथ दिली नाही तरी चालेल, पण कोणालाही तुमची साथ नको असली तर नक्कीच तिथे पुढे करून तुम्ही मात्र स्वतःचं महत्त्व कधी देखील कमी करू नका. एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. बाकी या वाक्यावर बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यातून निघून मात्र गेलेल्या आहेत. बाकी तुम्ही ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहता त्या व्यक्तीला कधीच तुमची मात्र खरी किंमत समजणार नाही, कारण त्याच्या मनात आणि डोळ्यांत हा भ्रम तयार झालेला असतो की तुम्हाला त्याची गरज आहे, त्याला मात्र तुमची कधीही नाही. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. म्हणून आपण मात्र प्रत्येक व्यक्तीला वेळ दिला तर पाहिजे, पण आपण मात्र प्रत्येकाला वेळ ठराविक वेळेपर्यंत दिला पाहिजे. अन्यथा तुम्हाला मात्र एखाद्या नक्कीच खेळण्यासारखं लोक वापरायला लागतील. चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. ज्यांना आपण असण्याचा किंवा नसण्याचा काही फरक पडत नाही त्यांना चुका दाखवून दिल्या तरी काय देखील फरक पडणार नाही. मामा सांगतात, तू घाबरू नकोस, तू चिंताही पूर्णत्व करू नकोस. ज्याची तू आशा सोडलेली आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये आता मात्र नक्कीच मिळतील. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश तुम्ही अजून पुढील काही मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. आपण कुणासाठी कधी महत्त्वाचे नसतो, समजून घ्या. महत्त्वाची असते त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज, आणि जेव्हा ती गरज संपली तर नाते देखील संपून जात असतं. म्हणूनच आपण मात्र जास्त कधीही माणसांच्या बोलण्यामध्ये भावनिक व्हायचं नसतं. माणसं जपण्याचा स्वभाव हा तर महागात पडू शकतो बरं का, कारण सध्या गरजेपुरते माणसं जवळ ठेवण्याचा एक पद्धतीचा ट्रेंड मात्र सुरू आहे. स्वतःच नुकसान होईल एवढी पण माणुसकी कधीही आपण दाखवू नये माणसाने, कारण हे एक पद्धतीचं कलियुग आहे. इथं गरजेपुरचं प्रेम मात्र दाखवलं जातं. एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. हक्क तिथंच दाखवायचं असतं जिथे आपल्या शब्दाला मान आणि आपल्या असण्याची जाण मात्र योग्य पद्धतीने असेल. खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दांत नकार देणं कधीही उत्तमच आहे. बाकी मनासारखं इथे मात्र कधीही कुणाला जगता येत नसतं, पण तुम्हाला तुमच्या मनासारखं जगता येत नाही म्हणून तुम्ही जगणं कधीही सोडू नका.
समजून घ्या. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी उत्तम जर तुम्हाला प्राप्त करायच्या असतील तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण आयुष्यामध्ये जोही व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो ना, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही चिंता करण्याची वेळ मात्र त्याच्यावरती येणार नाही. कोणत्याच नात्यात जास्त झुकत बसायचं नसतं, कारण जास्त झुकत राहिलो तर लोक आपल्याला मात्र कचरा समजायला लागतात. बाकी गाढवाला कितीही जीव लावला तरी त्याची मात्र लात मारायची सवय कधी सुटत नाही. तशीच आपल्या आयुष्यात काही माणसेही असतात, त्यांना किती तुम्ही जीव लावलात तरी देखील त्यांची मात्र लायकी दाखवल्याशिवाय ते कधी देखील राहणार नाहीत. म्हणूनच आपण मात्र कधीही लोकांच्या बोलण्यावर जास्त प्रमाणात विश्वास ठेवू नये. अर्थात तुम्ही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही मात्र स्वतःवरती विश्वासपूर्णत्व नक्कीच ठेवलं पाहिजे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. पायातील चप्पल आणि मनातील माणसं जास्त इजा मात्र करत असतील तर समजून जावं की ती आपल्या मात्र लायकीच्या आता मात्र राहिलेले नाहीत. आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं. बाकी आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून स्वतःच्या सुखाची स्पर्धा तुम्ही केलात तर कदाचित तुम्ही स्पर्धा मात्र जिंकू शकाल, पण सुख कधी तुम्ही जिंकणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, मामा सांगतात आयुष्यामध्ये फक्त तुम्ही धनाला किंमत द्याल तर तुमच्याकडे धन नक्कीच येईल, परंतु तुमच्याकडे धन आल्यानंतर सुख, शांती, समाधान हे तुमच्याकडे कधी देखील राहणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नशीबवान तोच असतो ज्याला पडल्या पडल्या झोप लागत असते, ज्याचे मन प्रत्येक ह्याच्यामध्ये अर्थात प्रत्येक अडचणीमध्ये समाधान आणि स्थिर असते. त्याच व्यक्तीला आपण मात्र नशीबवान नक्कीच म्हटलं पाहिजे. मागे आयुष्यामध्ये धन, संपत्ती या तर प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला वेळ आल्यानंतर भरभरून मिळतात. त्या मात्र वेळ आल्यानंतर तुम्ही कधी लोकांना सांगत बसू नका की तुमची आता वेळ आलेली आहे. अर्थात आपण नेहमी शांत राहायचं आणि आनंदी राहून नक्कीच आयुष्य जगायचं. आपण कधी कुणाला आपलं सुखही सांगू नये आणि दुःखही कधी कुणाला सांगू नये. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. तुमचा सगळा वेळ तुम्ही स्वतःला सुधारण्यात घालवावा. कारण आता मात्र नातेसंबंध माणसांवर नव्हे तर पैशावर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आधारित आहे. शेवटी मात्र काहीच ठीक होत नाही. शेवटी फक्त आणि फक्त शेवट मात्र होऊन जातो. कुणाच्या तरी स्वप्नांचा, कुणाच्या तरी चारित्र्याचा आणि कुणाच्या तरी भावनांचा. बाकी काही गोष्टी फक्त शांत राहून आपण मात्र अनुभवायच्या असतात, तर काही गोष्टी मनात नक्कीच साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा मात्र कधी देखील आधार राहणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, स्मरणात ठेवा, लाखाची गाडी एका चावीवर आणि ब्रेकवर अवलंबून असते. कोटीचे नक्कीच घर एका कुलुपावर आणि किल्लेवर अवलंबून असते. तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारांवर आणि स्वभावावर अवलंबून असते. म्हणून आपण आपले स्वभाव आणि नक्कीच विचार नेहमी उत्तम ठेवले पाहिजेत. बाकी आयुष्यात इतकं पण तुम्ही कधी चांगले बनू नका की लोक तुमचा कामापुरता वापर मात्र करायला लागतील. अर्थात आपण मात्र नक्कीच माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. कधी चांगल्या व्यक्तीची आपण मात्र नक्कीच परीक्षा घेऊ नये, कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून कधी दाखवत नसतात, तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही शांतपणे ते मात्र सहन करीत असतात. जशा तसं वागावं माणसाने, कारण समोरचा जोपर्यंत स्वतः नक्कीच दुखावला जात नसतो तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख, चेष्टेंचाच विषय मात्र नेहमी वाटत असतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये किती जास्त दुःख जरी असलीत तरी देखील आपण मात्र स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवलं पाहिजे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जेवढे काही दुःख आहेत ना, ते तर दुःख तुमच्या आयुष्यामध्ये काही काळासाठी आहेत. म्हणून आपण नेहमी जास्त विचार करू नये. भगवंतांचे आपण जास्तीत जास्त प्रमाणात चिंतन करावे. बाकी कोण आले कोण गेले हे पाहण्यापेक्षा आपल्याला कोण काय देऊन गेले
हे आपण नेहमी पाहावे. अर्थात एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला दुःख दिलेले असेल तर ते दुःख मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त पुढे घेऊन जाऊ शकतात. अर्थात त्या दुःखामधून आपल्याला भरपूर गोष्टी अनुभवता येतात आणि एक अनुभव मात्र तुमचं आयुष्य निश्चित स्वरूपात बदलू शकते आणि तुमचं आयुष्य घडवूही शकते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते तर आपल्या उत्तमासाठीच घडत असते. म्हणून आपण आपली चिंता आणि काळजी आता मात्र सोडली पाहिजे. जगासारखं जगताना मनाला त्रास होतो आणि मनासारखं जगताना या संपूर्ण जगाला त्रास होतो. क्षणभराच्या सुखासाठी कुणाचा विश्वासघात होईल असं तू बघता कधी वागू नकोस. म्हणून माणूस म्हणून जन्मास आलास, अर्थात लाख मोलाची माणुसकी कधीही तू विसरू नकोस. हेच आपल्याला बाळूमामा सदैव म्हणत असतात. बाकी काही लोकांना आपल्याशी नातं नकोय हे स्पष्टपणे कधीही सांगता येत नसेल तर ते आपल्याला मात्र कारण देऊन टाळायला नक्कीच लागतात. बाकी मित्रांनो, आवडत्या व्यक्तीचं आयुष्यातून अचानक निघून जाणं पण सहन कधी होणार नसतं. बाकी चुकी करतानाही स्वतःला मात्र चुकीचं ठरवून दुसऱ्याच्या आयुष्यातून निघून जाणं हे तर प्रत्येकाला कधीही जमणार नाही. बाकी अनुभव म्हणजे काय हे तर तेव्हा समजते जेव्हा एखादी टेस्ट काळजाला आपल्या लागत असते. बाकी जगातील सर्वात स्वस्त गोष्ट आहे सल्ला. तुम्ही एकाकडे मागितलात तर 1000 जण तुम्हाला ती सल्ला देतील. बाकी आणि जगातील सर्वात महाग गोष्ट आहे मदत. 1000 जणांकडे तुम्ही मागा, कदाचित तुम्हाला एखादाच ती मदत करेल. बाकी एखाद्याने जरी ती मदत केली तरी देखील तुमचे भाग्यच. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण आयुष्यामध्ये एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काही घडीत आहे त्या प्रत्येक गोष्टी घडण्यामागे कोणते ना कोणते कारण नक्कीच आहे. म्हणून तुम्ही जास्त चिंता आणि काळजी करणं आता मात्र पूर्णत्व सोडलं पाहिजे. बाकी चुकी नसतानाही स्वतःला चुकीचं ठरवून दुसऱ्याच्या आयुष्यातून निघून जाणे हे प्रत्येकाला कधी जमणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, दुसऱ्यांचे हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मात्र मरत नाही. जेव्हा आयुष्यामध्ये नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये दुःख यायला लागतात ना, तेव्हा मात्र तुम्हाला भगवंतांचे महत्त्व समजून जाते. अर्थात प्रेमळ मित्रांनो, भगवंतांचे महत्त्व आपल्याला तेव्हा समजते जेव्हा आपल्यावरती मात्र नक्कीच वेळ वाईट आलेली असते. बाकी ज्याला भगवंतांचे महत्त्व समजते तो मात्र कधी देखील आयुष्यामध्ये नक्कीच दुःखी मात्र राहणार नाही. म्हणून आपण मात्र नेहमी भगवंतांचे आपल्याला मात्र महत्त्व नक्कीच समजलं पाहिजे. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी निश्चितच मिळणार. फक्त तुम्ही आता मात्र तुमची चिंता आणि काळजी सोडून द्या आणि भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करा. प्रत्येक आवडती वस्तू गमवायचं वरदान मात्र माझ्याकडे भगवंतांनी मला दिलेले आहे. बाकी जी गोष्ट मला प्राप्त झालेली आहे त्या गोष्टीला मात्र मी कधी विसरत नाही आणि जी गोष्ट मला मात्र प्राप्त झालेली नाही त्या गोष्टीचे दुःख मी कधी देखील नक्की जास्त करत नाही. कारण जे माझ्या भाग्यामध्ये होतं ते तर गुरुमाऊलींनी मला नक्कीच दिलं आणि जे माझ्या भाग्यामध्ये नव्हतं ते मात्र नक्कीच मला कधी मिळणार देखील नाही. बस एवढंच मी नक्कीच आयुष्यामध्ये समजून घेतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये या प्रत्येक गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. ते म्हणजे तुमच्यासाठी जे योग्य असेल ना ते तुम्हाला भगवंत निश्चितच देतील आणि तुमच्यासाठी जे अयोग्य आहे ते तुम्हाला भगवंत कधी देखील देणार नाहीत. म्हणूनच जास्त चिंता आणि काळजी करणं तुम्ही आता मात्र सोडून द्या आणि जे काही तुम्हाला मिळालेलं आहे त्यामध्येच तुम्ही नेहमी आनंदी राहून तुमचं आयुष्य जगा. बस एवढंच तुम्हाला समजलं पाहिजे. माणसांचं मन मात्र फार नक्कीच वेगळ्या पद्धतीचं आहे. अर्थात आयुष्यामध्ये कधी कोणत्या गोष्टी घडतील हे मात्र कधीही आपल्याला सांगता येणार नाही. पण तुमच्या आयुष्यामध्ये
सध्या ज्या गोष्टी नक्कीच घडलेल्या आहेत त्या गोष्टी उत्तम पद्धतीने आपण प्रत्येकाने समजल्या पाहिजेत. अर्थात प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये किती जास्त दुःख जरी आले तरी देखील तुम्ही मात्र कधी देखील निराश होऊ नका. तुम्हाला जे भगवंतांनी दिलेले आहे त्या गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने पाहायला शिका. समजून घ्या आयुष्याला, कारण या आयुष्यामध्ये जे काही घडीत असते ते मात्र आपल्या उत्तमासाठीच घडते. ते फक्त तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतरच समजून जाते. भगवंत म्हणतात, आयुष्य तर असेच आहे, इथे कधी तुम्हाला सुख येणार तर इथे कधी तुम्हाला दुःख येणार. पण आपण मात्र आयुष्यामध्ये एकच गोष्ट समजली पाहिजे, ते म्हणजे काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बस जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहून आयुष्य जगीत असतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील तो मात्र कधीही रडणार नाही. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणून नेहमी चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. नक्कीच आम्ही तुम्ही अन सोबत बाळू मामा, मग भीती कशाची, त्यांनीच वचन दिले आम्हांशी, घाबरू नकोस, प्रत्येक संकटांमध्ये मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. मग चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण मात्र भगवंतांचे नेहमी चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, चिंता ही तर चिता समान आहे. अर्थात जेवढी जास्त तुम्ही चिंता कराल तेवढं मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रडाल. अर्थात चिंता मात्र तुम्हाला प्रत्येक क्षणाला जळवत असते. बाकी चिता मात्र एकदाच जळून एकदाच राख मात्र झालेली असते. एवढा मात्र यामधला नक्कीच फरक आहे. अनुभव घेऊनच माणूस मोठा नक्कीच होऊ शकतो. म्हणूनच आपण मात्र नक्कीच अनुभव आल्यानंतर कधीही घाबरू नये, कारण तुम्हाला ज्या वाईट परिस्थितीमध्ये जो अनुभव सध्या आलेला आहे तो अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर पुढे घेऊन जाऊ शकतो. लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका, कारण लोक पेरू विकत घेताना नक्कीच विचारत असतात की गोड आहे का आंबट, मात्र घरी आल्यानंतर तेच पेरू मीठ लावून खातात. एवढं मात्र नक्कीच, अत्यंत प्रिय गोष्टीचाही क्षणात मात्र नक्कीच त्याग करता यावा, इतके नियंत्रण मात्र आपण आपल्या मनावरती ठेवलं पाहिजे. बाकी जो व्यक्ती नेहमी मनावरती नियंत्रण ठेवत असतो तो आयुष्यामध्ये कधी देखील एकटा मात्र पडणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र आपल्या मनावरती नेहमी नियंत्रण नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. बाकी सावरा तुमच्या मनाला, कारण तुमचे मनच प्रत्यक्ष असे आहे जे प्रत्यक्षाने तुम्हाला पूर्णत्व तुमच्या ध्येयापासून लांबही घेऊन जाते आणि जवळही घेऊन जाते. अर्थात जशी कल्पना तुम्ही तुमच्या मनामध्ये कराल त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी मात्र नक्कीच घडायला लागतील. म्हणून आपण सर्वप्रथम एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी उत्तम कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. लोक येतील लोक जातील, अर्थात जपायची फक्त तीच जी अडचणीत आपल्यासोबत प्रत्यक्षाने उभी राहतील. बाकी शेवटी मला ही मान्य करायला लागलंच, आपण कोणासाठी इतके पण महत्त्वाचं नसतो जेवढा आपण नक्कीच विचार करीत असतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी आता मात्र तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून आपण नेहमी चिंता आणि काळजी करण्यापेक्षा भगवंतांचे आपण मात्र आता नामस्मरण नक्कीच करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्याच्या मनी असेल परमेश्वरांचे नाम, तो नसेल कधी लाचार आणि नसेल कधी दुःखी. म्हणूनच आपण मात्र नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे पूर्णत्व लक्ष दिले पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख नक्कीच आलेली असेल
तर तुमच्या आयुष्यामध्ये उद्याही तुम्हाला दुःख येईल हे मात्र काही शक्य नाही. अर्थात आयुष्यामध्ये केव्हाही काही घडेल याचे मात्र काही मूळ कधीच नसते. म्हणून आपण नेहमी जास्त चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष मात्र दिले पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात घाबरू नको. अर्थात जो व्यक्ती नेहमी मनाने श्रीमंत असतो आणि मनाने नक्की साफ असतो त्याला मात्र आयुष्यामध्ये कधीही चिंता करायची गरज नाही, कारण त्याच्या पाठीशी प्रत्येक क्षणी भगवंत असतात. बाकी आपले होते म्हणून दरवेळेस दुर्लक्ष करीत होतो, पण जेव्हा माझ्या लक्षात यायला सुरुवात केली तेव्हा मात्र समजलं सगळ्यात जास्त तर आपलेच लोक टपलेले आहेत. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य. बाकी तुमच्या बदलण्याचं दुःख मला अजिबात कधी वाटत नाही. मी डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवला याचीच मात्र लाज वाटते. असं मात्र काही क्षण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच येतात. नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळेच नातं असते. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, बोलण्यापूर्वी जुळून येणारं नातं बोलण्यामुळेच तुटून पण जात असतं. म्हणून बोलताना तुम्ही विचार करून बोललं पाहिजे की नातं टिकून आणि माणसं जुळून मात्र नक्कीच राहतं. बाकी नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळे नातं असतं. माणसांची बोलण्याची पद्धत सुद्धा माणसांची सुंदरता दाखविते. मामा सांगतात घाबरू नको. तुझ्या वाटेला जर दररोज संघर्ष असेल म्हणजे नक्कीच तुझ्यामध्ये काहीतरी खास आहे. रडू आलं तरी रड, पण लढ तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी आणि तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी. तू मात्र नेहमी लढायला नक्कीच शिकलं पाहिजे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र सातत्याने प्रयत्न केली पाहिजेत. जर तुम्ही सातत्याने प्रयत्न केलीत तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी दुःख येणार नाहीत. संस्कारच असे अर्थात संस्कारच असे केले आईवडिलांनी माझ्यावर, एखादं मनातून उतरलं असलं तरी त्याला अजूनही आदरानेच मात्र बोलतो. बाकी ज्यांचं मन स्वच्छ असताना त्यांचं नशीब मात्र नेहमी नक्कीच वाईट असतं, हे देखील तितकंच खरे. आता असं वाटायला लागलं की मनातली गोष्ट मनातच ठेवणं हे जास्तीत जास्त प्रमाणात योग्य आहे. बाकी गमवल्याशिवाय काही देखील इथे मात्र कुणाला नक्कीच मिळत नसते. म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग कधी दिसत नाही, त्याच पद्धतीने बाकी मित्रांनो मनात परतात पश्चाताप कधीही ठेवायचा नसतो. आपण केलेल्या चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण मात्र नेहमी जगायचं. प्रत्येकाने एकदा तरी मागे वळून नक्कीच बघावं. जे निघून गेलं काल ते आज महत्त्वाचं पण नाही. बाकी मन भरलं आणि गरज लागली, अर्थात गरज भागली की लोक मात्र नाती निभवायला कंटाळा करताना तुम्हाला दिसतील. बाकी कोणावरही तुम्ही सहज विश्वास ठेवू नका. लोक भावनेशी खेळून जातात आणि शेवटी मात्र सॉरी नक्कीच बोलून जातात. स्मरणात ठेवा, दुसऱ्यांच्या तोंडातला घास आपल्यासाठी घास नसतो तर तो तळतळाट असतो, आणि तो तळतळाट आपल्याला आयुष्यभर सुखाने कधी मात्र जगू देणार नाही. बस एवढंच आपण सध्या स्मरणामध्ये मात्र ठेवलं पाहिजे. बाकी या जगामध्ये कधी कोणी कोणाचं नसतं. लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला गोड मात्र बोलीत असतात. बस एवढंच आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, मनात अर्थात मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय डोक्यात सुद्धा आपण कधी ठेवायचं नसतं. आणि समजून घ्या, व्यायाम म्हणजे वेळ वाया घालू न वाटते. एकदा हॉस्पिटलच्या रांगेत तुम्ही थांबून तरी पहा, तुम्हाला समजून जाईल नक्कीच व्यायाम करत असताना वेळ वाया जातो का वेळेची बचत केली जाते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण प्रत्येकाने नेहमी समजले पाहिजे, तुम्ही जर स्वतःसाठी वेळ काढून रोज व्यायाम केलात तर ते तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. बाकी गर्व नसावा आपल्या चांगुलपणाचा. कोणाच्या तरी नजरेत आपण देखील वाईट नक्कीच असतो. बस एवढंच आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की कोणाच्याही नजरेमध्ये तुम्ही मात्र नक्कीच वाईट नाही, तर तुम्ही देखील चुकीचे आहात. कारण इथे कोणी देखील सर्व गुण संपन्न नक्कीच नाही. बस एवढ्याच गोष्टी
आपण प्रत्येकानं समजून मात्र नेहमी घ्यायचे आहेत. बाकी कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली की मग मात्र घराचं घरपण नेहमी टिकून मात्र नक्कीच राहतं. बाकी मित्रांनो, पंगतीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला कधी येत नाही. तसेच आयुष्यात काही लोके नक्कीच असेच मिठासारखे आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही आपल्याला फरक पडणार नाही, पण त्यांच्या नसण्याने खूप काही फरक मात्र आपल्याला पडतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना तुम्ही मात्र जपायला शिकलं पाहिजे, कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये ते कदाचित मात्र पुन्हा कधी देखील येणार नाहीत. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच खात्री झाल्याशिवाय आपण मात्र कधी कोणावर सहज विश्वास ठेवू नये. चांगलं नारळ पण भगवंतांपुढे नासका निघतो, मग माणसांचं काय आहे. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला योग्य पद्धतीने माणसं ओळखता आणि माणसं वाचता मात्र तुम्ही शिकली पाहिजेत. सगळं अर्थात भगवंतांवर सोडण्याचा हक्क फक्त त्यांनाच असतो जो प्रामाणिक नेहमी कष्ट करीत असतो. जे कधी प्रामाणिक कष्ट करणार नाहीत त्यांना मात्र सगळ्या गोष्टी भगवंतांवर सोडणं याची कधीही मान्यता नसते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रामाणिक तुम्ही कष्ट कर्म करा, मग तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काही घडते ते भगवंतांच्या मर्जीनेच घडते. एवढं मात्र तुम्ही नक्कीच अनुभवाल. बाकी प्रत्येकाची वेळ ही असते, तोवरच त्याचा मात्र खेळ असतो. अर्थात नवतीचं लेणं म्हणून झाडावर अर्थात डोळ्यानं मिरवणारं हिरवं पान, रंग पलटचाट झाडी त्याला अळगत मात्र खाली टाकत असतं. त्याच पद्धतीने तुमची जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत परके देखील तुमचे होतील, आणि ज्यावेळी तुमची वेळ संपून जाईल त्यावेळी मात्र तुमचं कोणी देखील राहणार नाही. उजेडात नवीन माणसं आली की मग मात्र अंधारामध्ये नक्की साथ देणाऱ्या लोकांचा विसर 101% पडित असतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये काय देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय गमावलेले आहात याचा नेहमी विचार करण्यापेक्षा तुम्हाला पुढे काय कमवायचं आहे बस याचा विचार करा. आणि प्रेमळ मित्रांनो, परमेश्वर म्हणत असतात, नक्कीच तुम्ही तुमचं उदाहरण कधी दुसऱ्यांपुढे मांडत बसू नका. जे तुम्हाला योग्य पद्धतीने समजतात ते तर तुम्हाला कधी विसरणार नाहीत, आणि जे तुम्हाला नक्कीच योग्य पद्धतीने कधी पूर्णत्व समजणार नाहीत ते तर तुम्हाला नेहमी विसरून जातील. बाकी भगवंत सांगतात, ठेचा तर लागत राहतीलच, ती मात्र फसवायची तू तुझ्यामध्ये हिंमत ठेव. कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची तू नेहमी किंमत ठेव. आयुष्यामध्ये काही देखील घडू शकते. अर्थात आज जरी तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे भरपूर जास्त संपत्ती आहे, ती संपत्ती आहे म्हटल्यानंतर मी आता आयुष्यामध्ये आनंदी आहे, तर प्रेमळ मित्रांनो, या गोष्टी आम्ही नकारात्मक करीत नाही, तर या गोष्टी आम्ही मात्र स्पष्ट पद्धतीने नक्की सांगत आहे. समजून घ्या, जर तुमच्याकडे भरपूर जास्त संपत्ती आहे तर ती संपत्ती तुमच्याकडे या क्षणासाठी भगवंतांनी ठेवलेली आहे, आणि ती संपत्ती तुमची नसून भगवंतांची आहे. अर्थात आपण तरी इथं भाड्याने नक्कीच आलेले आहोत. इथे जे काही आपल्याकडे आहे ते तर सर्व काही भगवंतांचं आहे. अर्थात आज जे सध्या तुमच्याकडे संपत्ती आहे ती संपत्ती उद्या काही क्षणांमध्येच तुमच्याकडे राहील अथवा न राहील याची मात्र काही देखील नक्कीच गॅरंटी नाही. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये बस एवढीच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे सध्या तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहून आयुष्य जगायला शिका. बाळूमामा म्हणतात, गर्व करू नकोस, जो भगवंत देऊ शकतो तो भगवंत तर घेऊही शकतो. म्हणूनच आपण नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे, आयुष्यामध्ये काय देखील झालं तरी देखील आपण मात्र गर्व सोडू नये. बाकी वेळ सोडून आपल्या या जगामध्ये कोणी देखील नाही. जशी आपली वेळ असेल तसं मात्र लोक आपल्याला बोलतील, त्या पद्धतीचे आपल्याला नक्कीच वागणूक देतील. आणि तुमची वेळ जर खराब असेल तर साधी तुम्हाला कोणी
ओळख देखील दाखवणार नाही. माणसाजवळ धन नसलं तरी चालेल, पण प्रेमाने भरलेलं एक मन नक्कीच असलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, आता कसं वाटायला लागलं की मनातल्या गोष्टी मात्र मनातच ठेवणं योग्य आहेत. अर्थात मनातल्या गोष्टी कधी देखील कुणाच्या मात्र समोर आपण मांडल्या नाही पाहिजेत. हे देखील नक्कीच मनाला योग्यच प्रत्येक गोष्ट वाटत आहे. अर्थात सध्या तुमच्या मनामध्ये जे काही चालू आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाला माहिती आहेत. पण प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, माणसं ओळखायला तुम्ही समजून मात्र घेतलं पाहिजे. आणि तुम्ही जे काय करतात ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही मात्र कधी कुणाला सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्यावर परिणाम नक्कीच होईल. आता भरपूर जणांना वाटेल हा कसा होऊ शकतो, तर प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने विज्ञानाला तुम्ही मानत असतात त्याच पद्धतीने तुम्ही अध्यात्माला देखील मानलं पाहिजे. कारण भगवंतांशिवाय या जगामध्ये सर्व काही अशक्य आहे. आता ज्या गोष्टींचे उत्तर तुम्हाला नक्कीच गुगलवर सर्च केल्यानंतरही सापडणार नाही, ते उत्तरे तुम्हाला भगवंतांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर मिळून जातील. म्हणूनच कधीही आपण कोणाला आपण पुढे काय करणार आहोत याचे मात्र नक्कीच ज्ञान ठेवू नये. अर्थात कधी कोणाला या गोष्टी सांगू नये. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही मात्र नक्कीच करा, पण त्या गोष्टी पूर्ण होण्यामध्ये अर्थात होण्यापूर्वी गावभर आपण मात्र कधी बोंबाटा नक्कीच केला पाहिजे नाही. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतो, शांत राहा, चिंता करणं सोडून दे. जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा जास्त तुला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार आहे. म्हणून तू मात्र आता चिंता नक्कीच करणं सोडलं पाहिजे. कोणीतरी मला विचारलं, या जगामध्ये तुझं असं स्वतःचं कोण आहे? मी हसून सांगितलं, वेळ. ती म्हणजे ते म्हणजे वेळ जर चांगली असेल तर सगळेच आपले असतात, नाहीतर कोणी देखील इथे मात्र माझे नाही. बस एवढंच आयुष्यामधली एक मोठी सत्य अर्थात सत्यता आहे. बाकी बाळूमामांचे आशीर्वाद मात्र सदैव आमच्या पाठीशी नक्कीच आहेत, हे देखील तितकंच खरे. फक्त दुसऱ्यांचं चांगलं करण्याची तुम्ही तुमच्या मनामध्ये भावना ठेवा. आयुष्यात काही देखील तुम्हाला कधी देखील कमी मात्र पडणार नाही. मनात पश्चाताप नाही ठेवायचा. आपण केलेल्या चांगल्या गोष्टीवर नेहमी आपण मात्र विश्वास ठेवून नक्कीच जगायचं असतं. बाकी कुलूप बंद केले म्हणजे काळजी कधी मिटत नसते. जबाबदारी असते ती चावी सांभाळून ठेवण्याची. तसंच नातं जुळणं म्हणजे नक्कीच ते टिकलच असं तर काहीच नाही. जबाबदारी असते टिकून मात्र ती ठेवायची. आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे, ते म्हणजे प्रत्येक गोष्टी घडायला वेळ मात्र नक्कीच असतो. अर्थात सध्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त झालेले आहे त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला आता मात्र प्राप्त झालेल्या आहेत. पण प्रेमळ मित्रांनो, वेळ नक्कीच निघून गेल्यानंतर त्याच गोष्टी तुमच्याकडे राहतील अथवा न राहतील याचे मात्र ज्ञान तुम्हाला देखील नक्कीच नसेल. म्हणून सर्वप्रथम आपण प्रत्येकाने एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे, ते म्हणजे काहीही झालं तरी देखील आपण मात्र नेहमी भगवंतांवरती पूर्णत्व विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचे. सूर्याची काय गंमत असते ना, पूर्वेकडे असला की तो सूर्योदय होतो आणि पश्चिमेकडे असला की तो मात्र सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे आपण वागलो तर आपण चांगले आहोत आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलो तर मग मात्र आपण तिथे वाईट झालेलो असतो. एवढंच आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, या आयुष्याच्या लढाईमध्ये भगवंतांशिवाय सर्व काही अशक्य आहे. जे अर्थात या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजतील तेव्हा मात्र तुम्हाला योग्य पद्धतीने हे आयुष्य जगायला नक्कीच समजेल. बाकी छोटंसं आयुष्य मिळालं त्यात पण बसलो दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत, माणुसकी दाखवत. आता मात्र कळते स्वतःच्या हाताने स्वतःची स्थिती आपण वाट लावून घेतोय, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात याचा नेहमी विचार करण्यापेक्षा
ज्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळालेल्या आहेत, फक्त तुम्ही त्या गोष्टीचा उत्तम पद्धतीने नक्कीच विचार करा. भगवंत म्हणतात, शांत राहा, चिंता करणं तू पूर्णत्व सोडून दे. कारण आयुष्यामध्ये चिंता ही चिता समान असते. जर तुम्ही चिंता करणं सोडून द्याल तर तुमचं आयुष्य अजून जास्त आनंदामध्ये नक्कीच जाईल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण आपली चिंता सोडून द्यावी आणि भगवंतांची नक्कीच भक्ती करावी. आपण कोणासाठी किती जरी केलं ना तरी मात्र ते कुठेतरी कमीच पडतं. कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं मात्र गावभर नक्कीच हिंडून आलेलं असतं. बस एवढंच आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला मात्र वेळ आल्यानंतर भगवंत नक्कीच देतील. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे मात्र जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. बाकी आयुष्यात 3 गोष्टी खूप काही शिकून जातात: आलेला अनुभव, रिकामा किस्सा आणि अपयश. आयुष्यामध्ये काय देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी आनंदी राहून नक्की जीवन जगलं पाहिजे. समजून घ्या, जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात, नेहमी चिंता करणं सोडून दे आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तू मात्र नक्कीच लक्ष पूर्णत्व दिलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, खूप लोकांचं भलं केलं, परंतु वेळ माझ्यावर आल्यावर समजलं खरंच आपलं कोणी देखील नाहीये. लोक फक्त स्वतःच्या कामापुरती आपल्याशी मात्र नक्कीच गोड वागत असतात. बस हेच आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वेळ आल्यानंतर नक्कीच मिळून जातील. म्हणून नेहमी चिंता आणि काळजी नक्कीच करण्यापेक्षा आपण मात्र भगवंतांचे चिंतन निस्वार्थ मनाने केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. हा संदेश अजून काही मिनिटे आपण शांत मनाने नक्कीच ऐकावा. आयुष्यामधले सर्व दुःख संकटे संपताना तुम्हाला दिसतील. तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल. बाकी प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे. कारण समोरचा मात्र चाली खेळत असतो आणि आपण मात्र येड्यासारखं नेहमी नाती निभावत असतो. म्हणूनच योग्य पद्धतीने तुम्हाला मात्र माणसं ओळखतात आणि माणसं वाचतात तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रसंग कोणताही असो, प्रसंग दुःखाचा असो अथवा प्रसंग सुखाचा असो, प्रत्येक प्रसंगामध्ये आपण आपल्या मनस्थितीला स्थिर नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. कारण तुमची जशी मनस्थिती असते तसंच तुमचं आयुष्य असतं. बाकी व्यक्ती कधी महत्त्वाचीच असेल तर राग मात्र फार काळ कधी टिकणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि गरज संपली की दूर मात्र करणाऱ्याच्या जगात गरज नसताना जीव लावणारी फार कमी आहेत. अशा माणसांना ओळखता यायला हवं आणि जपताही योग्य पद्धतीने यायला हवं. माणसाने जसे आहे नेहमी तसेच मात्र राहिलं पाहिजे. अर्थात चांगले. नक्कीच ज्यांना तुम्ही आवडलात ते तुम्हाला कधी विसरणार नाहीत आणि ज्यांना तुम्ही कधी नाही आवडलात त्यांच्यावर तुम्ही किती जीव जरी नक्कीच ओवाळून टाकलात तरी देखील ते मात्र कधी तुमचे होणार नाहीत. बस एवढंच तुम्ही नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी विश्वास किती छोटासा शब्द आहे, वाचताना मात्र सेकंद लावतो, विचार करायला मिनिट लावतो, समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लावतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, नाराज आपण कधी कोणावर होऊ नये. अर्थात जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे बस ते तर घडतच आहे. तुम्ही कधी तुमचे दुःख नक्कीच थांबवू शकणार नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये येणारा आनंद यावरती कधी तुम्ही भरावून जाऊ नका. बस एवढंच तुम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. मामा सांगतात, दुःखात आणि अडचणीत स्वतःला भक्कम बनवायला शिका. समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्ही स्वतःला नक्कीच भक्कम बनवून घ्याल तर तुम्हाला कधीही
दुःखाचा मात्र सामना करावा लागणार नाही. म्हणून सर्वप्रथम आपण योग्य पद्धतीने स्वतःवरती विश्वास मात्र ठेवायला शिकलं पाहिजे. एवढं मात्र नक्कीच खरे, आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारे यश हे मात्र प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये खटकते, परंतु आपण केलेली मेहनत हे प्रत्येक व्यक्ती नक्कीच विसरून जातो. बाकी आपण मात्र सोडून द्यायला शिकलं पाहिजे. तो म्हणजे हा असं वागला, तो मात्र तुमच्यासोबत तसं वागलं, हा असं बोलला याने विश्वासघात केला. अरे मित्रा, किती त्रास तू करून घेशील, कोण कसं वागला तुझ्यासोबत या विचारात नक्की स्वतःलाच तू त्रास करून घेण्यापेक्षा तू पुढे तुझ्या आयुष्यामध्ये तुझे ध्येय प्राप्त करण्यासाठी कसं वागायचं याचा प्रथम तू विचार करावा. तू कुठे चुकला याचा तू प्रथम अभ्यास करावा. अर्थात त्यांच्या चुका तू तिथे सोडून दे आणि पुढच्या प्रवासाला तू मात्र या क्षणापासूनच सुरुवात के. अर्थात समजून घ्या, आयुष्यामध्ये काय देखील झाले तरी देखील आपण मात्र सातत्याने प्रयत्न केलीच पाहिजे. कारण आपले मन मात्र प्रत्येक क्षणी आपल्याला कधी देखील म्हणणार नाही की तू हे काम नक्कीच सातत्याने केले पाहिजेत, परंतु तुमचे मन तुम्हाला एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीपर्यंत नक्कीच नेईल. पण म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपल्याला मात्र योग्य पद्धतीने नक्कीच मनाला कंट्रोल करता आले पाहिजे. बाकी नक्कीच भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात की किती दुःख जरी आले ना तरी देखील जास्त काळ तुम्ही रडू नका, कारण तुमच्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक दुःख यांचा तर स्वतः तुम्हाला सामना करायचा आहे. प्रत्येकजण तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला फक्त तो सल्ला देऊन जाईल. बाकी जो व्यक्ती तुम्हाला सल्ला देतो तो तर नक्कीच तुमच्या सांगण्यावरून आणि तुमच्या संकटावरून देतो, परंतु अर्थात खरी आणि सत्यता काय आहे तुमच्या आयुष्यामधली ते तर तुम्हालाच माहिती आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यामधले आपले निर्णय हे आपण घ्यायला शिकली पाहिजेत. बाकी निर्णय घेत असताना आणि आयुष्य जगत असताना वयाचा कधी जास्त विचार करू नये, कारण आयुष्य कधीही अर्थात दुःख आणि सुख कधी देखील वय बघत नसतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख तर कमी वयात देखील येऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख देखील कमी वयात येऊ शकते. हा तर प्रत्येकाच्या कर्माचा नक्कीच तो पूर्णत्व भाग झाला. बाकी मला कोणाशी वाद घालायचं नाहीये. जर कोणी म्हणत असेल की बाबा तू चुकीचा आहेस, होय मी चुकीचा आहे, तुम्ही बरोबर आहात, बस आपण मात्र नेहमी लांब राहायचं आणि आनंदी राहून हे आयुष्य जगायचं. वेळ निघून गेल्यानंतर फक्त पश्चाताप मात्र इथे प्रत्येकाला करावा लागतो. म्हणून वेळ आहे तोपर्यंत समजून मात्र तुम्ही प्रत्येकांना घेत जा. म्हणून एकदा निघून गेला की नक्कीच परत मात्र कधी येत नसतो. म्हणूनच आपण मात्र माणसं ओळखायलाही शिकली पाहिजेत आणि माणसं ओळखून माणसं चांगली असतील तर जपायलाही शिकली पाहिजेत. समजायला उशीर झाला पण अनुभव मात्र मला मोठा मिळाला. आपले इथं कोणी देखील नाही हे तर आपल्यानी शिकवलं. लोक थोडी लेट कळाली पण परफेक्ट मात्र मला नक्कीच समजली. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, फक्त इतकंच आपण प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा मात्र आनंद आपला नक्कीच हवा. भीती देखील आपल्याला कधी होऊ नये. बाकी स्वतःवर आपण मात्र नेहमी काम केलं पाहिजे. म्हणून तुम्ही प्रथम नेहमी स्वतःवरती काम करा, कारण या जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट तुम्ही स्वतः आहात. जो व्यक्ती स्वतःवरती काम करीत असतो तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी मात्र होणार नाही. माणसाने फक्त स्वतःच्या नजरेत प्रामाणिक मात्र असलं पाहिजे, कारण इतरांच्या नजरेत तो त्यांच्या सोयीनुसार, मानसिकतेनुसार, गरजेनुसार कधी खोटा, कधी छोटा तर कधी मोठा, तर कधी नक्कीच खोटा ठरत असतो. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. बाकी फक्त माझं मन जपण्यासाठी नक्कीच तुम्ही बोलू नका, एवढंच आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. बाकी समजून घ्या, सेटल झाल्यावर जगू स्वतःसाठी, हे आपण स्वतःला दिलेलं सर्वात मोठं खोटं आश्वासन आहे. वेळ हातातून सुटण्याआधी तुम्ही मात्र जगून घ्या. कोणाच्या कोणत्या गोष्टी आपण योग्य पद्धतीने ऐकल्या पाहिजेत, पण तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसारच आपण मात्र आपलं आयुष्य नेहमी जगलं पाहिजे. बाकी आयुष्यात सुखी राहायचं असेल तर एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवायची
ती म्हणजे तुमच्या कानावर आलेली प्रत्येक गोष्ट आपण मात्र कधी देखील आपल्या मनावरती घ्यायची नसते. बाकी लोकांच्या हृदयात वेगळं असतं, जिभेवर वेगळं असतं, प्रत्येकाचं आपलं असतं, पण वास्तव काही वेगळंच आहे. सत्य अनेकदा गप्पच राहतं. इथे मात्र खोट्याला नक्कीच आवाज खूप असतो. सावध राहा. आजकाल दिखावाच एक पद्धतीचं दिखाव्याचं युग आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामधले कटू सत्य बोलणं बंद करून पाहिलं, समोरच्याला काही देखील फरक मात्र समजलेला नाही आणि पडलेला नाही. बस एवढंच मात्र समजून आलं तो माणूस कसा आहे. प्रेम करून मला खूप हसवून गेलं, सवय लागली आणि नंतर फसवले गेलं. बाकी जाणारच असाल तर बिंदास तुम्ही आयुष्यामध्ये एखाद्याच्या आयुष्यातून निघून जा. पण माणसं जर योग्य असतील तर तुम्ही मात्र योग्य माणसांना कधी देखील गमावू नये. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, नशिबाने आपल्याला जी योग्य माणसं मिळालेली आहेत त्या माणसांना मात्र आपण जपायला शिकलं पाहिजे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते तर तुमच्या कर्मानुसारच घडत असते. हे मात्र आजपर्यंतचे सर्वात मोठे एक सत्य आहे. अर्थात पायातील चप्पल आणि मनातील माणसं जास्त इजा जर करत असतील तर समजून जावं की ते मात्र आता आपल्या लायकीचे राहिलेले नाहीत. बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या नक्कीच साकारलं पाहिजे. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, नक्कीच कधीच आपण मात्र कोणाला कमी समजू नये. कारण 5 रुपयाचा पेन नक्कीच कोटीचे चेक लिहित असतो. बदलण्याचं दुःख मला अजिबात कधी वाटत नाही. मी डोळे बंद करून नक्कीच विश्वास तुमच्यावर ठेवला याची मात्र नक्कीच जास्त लाज वाटते. म्हणूनच आपण मात्र सध्या कोणावर देखील डोळे बंद करून विश्वास ठेवू नये. जर तुम्हाला डोळे बंद करून विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही तोच विश्वास बाळूमामांवरती ठेवावा आणि तोच विश्वास तुम्ही स्वतःवरती ठेवावा. नक्कीच तुम्हाला कधी देखील दुःख मात्र अनुभवायला जास्त मिळणार नाही. ज्यांच्याकडे 2 जण असतात ना, त्यांना नक्कीच एक गेल्यानंतर काही देखील फरक पडणार नाही. कोणाचाच हिशोब मागे नाही ठेवायचा, मग तो पैशाचा असो किंवा एखाद्याचा वागणुकीचा. बाकी नदीकाठी आला आणि पोहत आलं म्हणजे लगेच समुद्राची बरोबरी कधी करायची नसते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घ्यावं. बाकी घमंड करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, उंच उडणारे पतंग हे लवकरात लवकर खाली पडित असतात. बस एवढंच आपण स्मरणात ठेवावे. आम्ही असेच आहोत. तुम्ही चांगल्याचा नेहमी शोध घ्या. बाकी सगळ्याच अर्थात नक्कीच प्रेमकथांचा शेवट तर नक्कीच लग्नात होत असता, तर रुक्मिणींच्या जागी नक्कीच राधा असते. हे देखील आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. भगवंत म्हणतात, अर्थात राग इतका मोठा दुसरा कोणी तुमचा शत्रू नाही आणि संयमा इतका जिगरी कोणी मात्र तुमचा जोडीदार नाही. रागाला जवळ तुम्ही कधी येऊ देऊ नका आणि संयमाला कधी तुम्ही मात्र दूर नक्की जाऊ देऊ नका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजल्या पाहिजेत. समजारा उशीर नक्कीच होईल, पण योग्य पद्धतीने तुम्हाला माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला तुम्ही मात्र नक्की शिकाल. हे देखील तितकंच खरे. काही आठवणी विसरता येत नसतात, काही मात्र नाती कधी तोडता येत नसतात. माणसं दुरावली तरी देखील मन कधी दुरावत नसतं. चेहरे बदलली तरी देखील ओळख मात्र कधी बदलत नसते. वाटा बदलल्या तरी देखील ओढ मात्र कधी संपत नसते. पावलं अडखळली तरी देखील चालणं कधी मात्र थांबत नाही. अंतर वाढला म्हणून प्रेम कधी आटत नाही. बोलणं नाही झालं तरी आठवण मात्र कधी देखील थांबत नाही. बस एवढंच आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जे काही तुम्ही तुमच्या आयुष्यात करत आहात ते मनापासून तुम्ही करा. कारण आयुष्यामध्ये तुम्ही जे सध्या प्रयत्न करीत आहात ते प्रयत्नच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी देऊ शकणार आहेत. म्हणून आपण मात्र सर्वप्रथम
आपल्या कामावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. बस एवढंच तुम्हालाही आयुष्यामध्ये समजून घ्यायचं आहे. मामा सांगतात, नको हो उदास, मी आहे तुझ्याच आसपास. डोळे बंद करून बघ, करतो नक्कीच माझी आठवण, बघ मी आहे तुझाच विश्वास. बाकी प्रेमळ भक्तांनो, विश्वास ठेवा. जेव्हाही तुम्ही इतरांसाठी काहीतरी चांगलं कराल, तेव्हा तुमच्यासाठी देखील कुठे ना कुठे देखील भगवंत मात्र नक्की चांगलं करीत असतात. आपण कोणासाठी किती जरी केलं तरी ते कुठंतरी आपल्याला मात्र कमीच पडतं. कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं मात्र गावभर नक्कीच हिंडून येतं. बाकी मित्रांनो, समजून घ्या. अर्थात नात्यात नक्कीच गेसिंग गेम नसावा. काय हवंय ते स्पष्ट सांगणं हेच नक्कीच नात्याचं आरोग्य नेहमी टिकवत असतं. बाकी आपण कोणासाठी किती जरी केलं तरी ते कुठंतरी कमीच पडतं. कारण सत्य मात्र नक्कीच चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर नेहमी हिंडून आलेलं असतं. म्हणून सर्वप्रथम आयुष्यामध्ये काय घडत आहे आणि काय घडत नाही याचा तुम्ही मात्र जास्त विचार करणे सोडून द्यावे आणि नेहमी भगवंतांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश आपण आपल्या किमतीचा वेळ देऊन शांत मनाने नक्कीच ऐकावे. आजचा हा संदेश जर तुम्ही तुमचा योग्य असा वेळ देऊन ऐकलेला असाल तर मीही तुमच्या मनापासून आभार मानतोय. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.